तिच्या नानाची. प्रसाद, हे नाश्ता घे. आई आई माझं आई लावून दे कुलूप. पंढरी, याला इतकं खायला प्यायला घाल की याच्या मनातून ती मुलगी बाहेर निघून गेली पाहिजे. साऊ, अगं अन्न पोटात जातं, मनात नाही. हा, पण एखाद्याच्या पोटातूनच त्याच्या मनात शिरता येतं. ती सटवी सुद्धा अशीच त्याच्या मनात शिरली असणार, याला खूप खायला प्यायला घालून. घरी पोट भरलं नाही की माणूस बाहेर जाणारच ना. बाहेर जा, खा बाहेर, खा खा बाहेर, बाहेर खा, पण नंतर पोटाचा प्रॉब्लेम घेऊन येऊ नका. हे बघा, मी आणि प्रणवती विवाह मंडळात चाललोय. तिला मुलगा बघायला का? वा वा वा, शेवटी लग्नाला तयार झाली काही. प्रसादसाठी मुलगी बघायला. माझ्या स्वप्नातला राजकुमार अजून जन्माला यायचा आहे. झाला तो आता जन्माला येणार, म्हणजे तो लग्नाचा होईपर्यंत तुम्ही वधूऐवजी वर असाल. चल गं भाऊ. बाबा बाबा प्लीज दार उघडा बाबा. बाबा बाबा सुहास मला भेटणार होती बाबा. मी जर तिला नाही भेटलो तर तिचा गैरसमज होईल बाबा. बाबा प्लीज मला तिला भेटून सगळं क्लिअर करायचं. प्लीज दार उघडा बाबा. नाही नाही, मी तुझ्या आईची म्हणजे माझ्या बायकोची फसवणूक करू शकत नाही. बाबा प्लीज. नाही. पंढरी, एक काम कर, तू हे पैसे घे आणि तुला जे काही आवडतं ना ते घेऊन ये. मला आवडतं ते. हो. काय काय हा? बोल बोल बोल. चणे आणू. चणे आणतोस? आण चणे आण. आणि चणे आणतोयस ना तर चाकणा म्हणून बियर पण घेऊन ये. जा पटकन जा आणि उशिरा ये. जा जा. चण्याबरोबर चकना म्हणून बियर. वा. चणे आणतोय चणे. प्रसाद, गेला की काय? बाबा हमटी डमटी साठ. प्रसाद प्रसाद, उठ 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 उठ. जा जा जा, लवकर जा लवकर जा. बाबा काय रे तुमच्याकडे चावी? कोण आहे? चावी चावी तुमच्याकडे कशी काय? चाव्या चाव्या काय झालं, एकदा चूप डुप्लिकेट बनवून घेतल्यात. पण तू बोलण्यात वेळ दौडू नकोस. पटकन जा आणि सुवासशी लग्न करूनच परत ये. नाही बाबा, मी सुहासशी पळून जाऊन लग्न नाही करणार. मी आईला कन्व्हिन्स करेन आणि थाटामाटात तिच्याशी लग्न करून तिला घरी घेऊन येईन. पूर्वी जोडपी हिंदी पिक्चर बघून पळून जाऊन लग्न करायची, पण हल्ली तो दिलवाले दुल्हनिया हिट झाल्यापासून हे असलं फॅट निघालंय. अरे बाबा, एक वेळ पाकिस्तान काश्मीरचा इश्यू सोडून देईल, पण तुझी आई कन्व्हिन्स होणार नाही बाबा. मी ओळखतो ना तिला. बाबा मी पण आईला ओळखतो. मी जर पळून जाऊन लग्न केलं तर ती खरंच आत्महत्या करेल बाबा. प्रसाद बाबा, आई खडूस आहे, दुष्ट नाहीये. जाऊ दे, तू सुहासला भेटून ये जा. पण तेवढ्या वेळात ती परत आली तर? अरे मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन. तू पटकन जा आणि जाताना बाहेरून टाळा लावून घे. जा जा जा. बाबा सांभाळा नीट. मी आहे ना, जा जा जा. या 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 बसा बसा बसा. काय हवंय तुम्हाला? विवाह, घटस्फोट, बारसं की मयत? नाही, आश्चर्यचकित होण्यासारखं काही नाही, आमच्याकडे सगळं उपलब्ध आहे. हे पहा, सोडचिठ्ठी घटस्फोट मंडळ. घटस्फोटाचे प्रकार: साधा घटस्फोट 5,000 रुपये, 5 साक्षीदार आमच्याकडून मिळतील. स्पेशल घटस्फोट 10,000 रुपये, 10 साक्षीदार. प्रमुख पाहुण्यांसहित 15,000 रुपये, 15 साक्षीदार. एकापेक्षा अनेक कलाकार मिळतील. हे पहा, ब्रह्मगाठ विवाह मंडळ. लग्नाचे प्रकार: साधे लग्न 1,00,000 रुपये, 200 माणसं. स्पेशल लग्न 1.5 लाख रुपये, 500 माणसं. एसी हॉल 2 लाख रुपये, 1000 माणसं. त्यातही एकापेक्षा अनेक कलाकार मिळतील. नामकरण विधी मंडळ
नामकरणाचे प्रकार. साधे नामकरण 15,000 रुपये 100 माणसं. स्पेशल नामकरण 20,000 रुपये 150 माणसं. प्रमुख पाहुण्यांसहित 30,000 रुपये 200 माणसं. त्यातही एकापेक्षा अनेक कलाकार मिळतील. हे पहा, शिर्डी मयत मंडळ. अंत्ययात्रेचे प्रकार. साधी अंत्ययात्रा 10,000 रुपये 200 माणसं. स्पेशल अंत्ययात्रा 20,000 रुपये 500 माणसं. प्रमुख पाहुण्यांसहित 50,000 रुपये 1,000 माणसं. यातही एकापेक्षा अनेक कलाकार मिळतील महागुरुजींसहित. बोल, काय हवंय तुम्हाला? विवाह. मुलगा की मुलगी? मुलगा. मुलगा. हा घ्या अल्बम पहा. ही हा बघ काय मस्त आहे. हा तर चिकणाच आहे. सो क्यूट. हे मुलांचे album कशाला दिले? तुम्हीच मुलगा म्हणालात ना. मुलगा लग्नाचा आहे. अहो पण मुलगी लग्नाचीच आहे की. उरकून टाका, एकाच मंडपात उरकून टाकू, खर्च वाचेल. काय शिवाय मंडपाचं कंत्राटही आम्हीच घेतो. तो पहा बोर्ड मागे आहे तुमच्या. बारदान, मंडप, डेकोरेटर, शिवाय हनीमूनची व्यवस्थाही आम्हीच करून देतो. त्यानंतर सुईण सुद्धा बघून देतो. त्याशिवाय अहो आधी लग्न तर ठरू दे. ते ठरेल हो. काय ताई, पसंत पडतोय का एखादा? मला तर सगळेच आवडतायत. उत्तम, हरकत नाही, करून टाकू. अहो करून काय टाकू? मला मुलींचा अल्बम दाखवा. हा घ्या. हा पहा, 1 नंबरचा माल आहे. एक्सपोर्ट क्वालिटी. काय ताई, त्यातल्या त्यात कोण जास्त आवडतोय? ठरवताच येत नाहीये. मला आजपर्यंत वाटत होतं की माझ्या स्वप्नातला राजकुमार अजून जन्मालाच आला नाहीये. पण इथे तर राजकुमारांची फौजच आहे. अरे वा, इथे तर मौजच आहे. बरं, त्यातल्या त्यात तुमच्या नंबरचा एखादा फायनल करून टाका. हा. एक्स्ट्रा लार्ज आहे, सैल होईल फार तुम्हाला. हा. घट्ट होईल, टाईट फिटिंग आहे. ही बघा. बघू कोण आहे. अरे वा, सायली राजाध्यक्ष. चांगला चॉईस आहे तुमचा. सायली राजाध्यक्ष. नानीच्या नानाची